एक कोल्हा आपल्याच मस्तीत डुलत चालला होता आणि अचानक एका विहिरीत पडला. धडपडत कडेच्या दगडाच्या आधाराने उभा राहिला. वर पाहिले, विहीर खूप खोल होती. कोल्ह्याने विहिरीवर चढायची धडपड केली. पुन्हा पाण्यात पडला. आता बाहेर कसं पडायचं? काही मार्ग दिसत नव्हता. कोल्हा स्वतःला दोष देत दगडाच्या आधाराने उभारा होता. विहिरीकडेला एक बोकड आला. तहानलेला होता. पाण्यासाठी जवळपास पाणी आहे का म्हणून शोधत होता. विहिरीत डोकावताच कोल्ह्याला बघून त्याने विचारलं, अरे कोल्हा मित्रा, तू इथं काय करतोयस? बोकडाच्या आवाजाने कोल्ह्याच्या जीवात जीव आला. आपल्या संकटात ही नामी संधी आली. हुशार कोल्ह्यानं विचार केला. नाटकीपणाने आवाज काढत तो चटकन म्हणाला, हा हा, काय छान पाणी आहे. त्याची गोडीची स्तुती कशी करावी? मला खात्री आहे तू तुझ्या उभ्या आयुष्यात इतकं स्वच्छ पाणी कधीच प्यालं नशील आणि पाहिलंही नसशील. चव घेणे तर आणखी दूरच राहिलं. मी तर त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे, पण तुझ्यासारखा मित्र आलाय म्हणून तुझ्यासाठी काही जपून ठेवलं आहे. बोकड अगोदरच खूप तहानलेला होता. क्षणाचाही विचार न करता त्याने विहिरीत उडी घेतली. कधी एकदा हे थंड पाणी पितो असं त्याला झालेलं. बोकडानं पाण्यात उडी घेतली नाहीच, तोच कोल्हा झटकन त्याच्या पाठीवर टुनकन बसला. बोकड्याच्या लांब लांब शिंगाचा आधार घेत तो विहिरी बाहेर सुरक्षित आला. पाणी पिऊन बोकडानं मान वर केली. काठावर बसलेला कोल्हा जाण्यास निघाला. बोकडानं बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तो बाहेर येणं अवघड आहे हे बघून तो कोल्हाला म्हणाला, थांब थांब, मला बाहेर येण्यासाठी मदत कर. तुझ्या दाढीचे जितके केस आहेत तेवढा मोठा मेंदू जर तुझ्या डोक्यात असता तर तू मूर्खासारखी उडी मारली नसती. तसं करण्यापूर्वी विचार केला असतास, तपासून पाहिलं असतं तर यावेळेस मी तुला हात देतो, पण पुढच्या वेळी मी नसणार.